नमस्कार, माझं नाव आहे मुग्धा आंबेडकर. मी एक स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आणि ऑडिओलॉजिस्ट आहे. माझ्याकडे येणारे बरेचसे लोकं एक कॉमन कंप्लेंट घेऊन येतात, की मॅडम माझ्या कानात असं शिट्टीसारखा आवाज येतोय, की असा आवाज येतोय किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येतात, कधी ह्या कानात, कधी त्या कानात आणि बरेच वर्ष झाले, औषधं गोळ्या खाल्ले, पण त्याने काहीच फरक पडलेला नाही. तर हे असं का होतंय मला? त्याने मला चिडचिड होतीये, माझं लक्ष लागत नाहीये कामाकडे, झोप लागत नाहीये रात्रीची, त्यामुळे अजून चिडचिड वाटते, फोकस जातोय कामामधला आणि त्यामुळे मग इतर गोष्टी अजून तिसऱ्या भांडणं किंवा वर्क एक्सपिरियन्स कमी होतोय किंवा त्यात अडथळे येतात कामामध्ये. हे सगळे अशा कंप्लेंट्स घेऊन येतात आणि फक्त त्याचं कारण आहे टिनायटस. टिनायटस किंवा कर्णनाद. कानात अशी सतत शिट्टी वाजणं, असा आवाज येणं, त्याला म्हणतात टिनायटस. आणि हा का होतो? तर आपल्या कानाची नस जेव्हा कमजोर व्हायला लागते तेव्हाही हा एक धोक्याचा संदेश देते आपल्याला, की मी आता कमजोर होत चालली आहे, आत्ताच आवरा. आणि हे का होऊ शकतं? जर तुम्ही खूप गोंगाटात सतत स्वतःला एक्सपोज करत असाल, डीजेच्या आवाजांना किंवा मोठ्या लाऊडस्पीकर्सच्या बाजूला सतत जातात, हेडफोन्स वापरताय सतत. बरेचसे IT प्रोफेशनल्सची रेग्युलर कंप्लेंट असते की कान दुखतायत किंवा कानात शिट्टी वाजते. तर ह्या कंप्लेंट्स ॲक्च्युली इंडिकेट करतायत की तुमचा कान कमजोर होत चालला आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तपासणी, योग्य निदान करणं की याचं कारण काय आहे. आणि टिनायटस हा फक्त कानाची नस कमजोर होण्याचाच नाही, तर इतरही कॉम्प्लिकेशन्सचा एक सिम्पटम असू शकतो. त्यामुळे त्याला हलक्यात किंवा असं उगाच काहीतरी आहे म्हणून दुर्लक्ष करण्यात अर्थ नसतो. तुमच्या कानात जर अशी शिट्टी सतत वाजते आणि ती बंदच नाही होते, तर तुम्हाला लवकरात लवकर कानाच्या स्पेशलिस्टकडे आणि ऑडिओलॉजिस्टकडे जाणं गरजेचं आहे. थेरपी घेणं गरजेचं आहे. टिनायटस रिट्रेनिंग थेरपी नावाची सुद्धा थेरपी आजकाल खूप 80-85% लोकांना त्याचा फायदा होतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच जवळच्या योग्य ऑडिओलॉजिस्टकडे जाऊन याची माहिती घ्या. धन्यवाद.